भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराबाबत बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून। उमरगा तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी तसंच ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरुद्ध बोरी ग्रामस्थांनी गुरुवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं। यावेळी ग्रामस्थांनी NTV समक्ष काय खुलासा केलाय पाहूया सविस्तर वृत्तांत। जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बोरी गावासाठी 1,21,29,000 रुपये निधीतून पाणी पुरवठा योजनेचे काम चालू आहे। मात्र काम नियमानुसार होत नसून पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले खड्डे नियमानुसार झाले नाहीत। जलवाहिनी निकृष्ट दर्जाची झाली आहे। मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून तसेच प्रत्येक नळ जोडणीला 3 ते 4 हजार रुपये घेण्यात येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। साहेब, आमच्या गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 1,21,29,000 रुपये खर्च करून गावाला पाणी पुरवठा करण्यासाठीची एक विहीर चालू आहे। विहिरीचं काम चालू आहे। ती विहीर गावचे पोलीस पाटील यांच्या शेतात बेकायदेशीर ठराव दाखवून 2 गुंठे जमीन दानपत्र दाखवून त्या जागी रस्ता नसताना देखील त्या ठिकाणी विहीर करण्याचा केविलवाना प्रयत्न प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। त्याच्या विरुद्ध आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत। जे जलजीवनचं काम आमच्या गावामध्ये चालू आहे ते काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे। हे वारंवार तक्रार करूनही आणि चुकीच्या ठरावाचा आधार घेऊन सार्वजनिक हक्काची विहीर प्रायव्हेट खाजगी शेतकऱ्याच्या शेतात करण्याचा डाव या प्रशासनाचा आहे। त्याच्या विरुद्ध आम्ही इथं गावकरी मंडळीच्या वतीनं उपोषण करायचं ठरवलेलं आहे। आज हे उपोषण आमचं सुरुवात आहे। या जे काही म्हणजे मनमानी कारभार चालू आहे, भ्रष्टाचार होत आहे, हे किती महिन्यापासून तुम्ही कल्पना दिलं प्रशासकीय? सर, 12 डिसेंबर 2023 पासून मी पत्रव्यवहार शासनाला करत आहे। माझा पहिली तक्रार 12 डिसेंबर मध्ये गेलेली आहे ऑलरेडी। बरं, हे नेमकं मनमानी जे कारभार चालू आहे नेमकं कोणत्या अधिकाऱ्यांचं चालू आहे? जलजीवन मिशनच्या साठी ग्रामीण पाणी पुरवठा जी जबाबदारी निश्चित केलेली आहे त्या जलजीवनसाठी, त्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जे काही स्कीम चालू आहेत किंवा जे काही कामं चालू आहेत त्या विभागाचं हे काम असल्यामुळं ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद हे याच्यासाठी जबाबदार आहे। बरं, आता एकंदरीत आपल्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या अशा आहेत की जी खाजगी शेतकऱ्याच्या शेतात जी विहीर गावाच्या हक्काची केलेली आहे किंवा प्रयोजित प्रस्तावित आहे ती विहीर सार्वजनिक ठिकाणी ग्रामपंचायतच्या हद्दीमधील सार्वजनिक ठिकाणी जुन्या गावठांच्या ठिकाणी जिथं जुने बोर आहे गावाला पाणी पुरवठा करण्यासाठीची त्या ठिकाणी लोकमाता लखुमातेच्या मंदिराशेजारी ही विहीर करण्यात यावी आणि हे काम जे काही निकृष्ट दर्जाचं झालं आहे त्याच्याबद्दल चौकशी करून संबंधितावरती कारवाई करण्यात यावी आणि ग्रामपंचायतच्या मनमानी मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी अशी आमची इच्छा आहे। कोण आहेत आपले ग्रामसेवक? आमच्या बोरीचे ग्रामसेवक मान्य दयानंद कोळी असं त्यांचं नाव आहे। काय नेमकं म्हणजे त्यांचा गैरप्रकार असा चालू आहे की ते आमच्या गावाला जवळजवळ 4 महिने ते 6 महिने झालं तोंड दाखवायला येत नाहीत। आम्ही वारंवार त्याला पत्र देतोय, पत्रव्यवहार करतोय, तक्रारी करतोय, माहिती अधिकार टाकतोय। त्या माहिती अधिकाराच्या एकही अर्जाचं त्यांनी उत्तर देत नाहीत। काय होईल, काय तुम्ही माझं वाकडं करत नाही असं स्पष्ट त्यांनी बोलतायत। गावातल्या लोकांना तर त्यांनी सांगतायत माणसं लावून मारतो तुम्हाला। जर ह्यांना आमच्या गावातील ह्या लोकांना त्यांनी धमकी दिलेला आहे, ह्याच्यासाठी ग्रामपंचायतचं त्यांना पाठबळ आहे। त्यामुळं हे त्यांचं जे काही मनमानी कारभार आहे त्याच्या विरोधात आम्ही इथं उपोषण। देश स्वतंत्र झाला तोपर्यंत ऑडिट नाही। मी माहितीचा अधिकार टाकलो, ही तुला कुठं गायब करेन ही तुला पता लागायचं नाही। मी फोन रेकॉर्डिंग बोललेलं आहे। असं कोण तुम्हाला धमकी दिलं? दयानंद कोळे कोण आहेत? ग्रामसेवक आहेत। मला आणि रामलवटे ह्या दोघाला असं जरी केलं तर तुम्हाला पत्ता देखील लागायचं नाही। प्रतिनिधी सचिन बेत्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।